नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आणि तुम्ही सगळे 6वीचे विद्यार्थी आहात असं समजून मी शिकवायला सुरुवात करते. पहा, कालच मातृदिन झाला आणि आपल्याला प्रत्येकाला आपली आई ही अतिशय प्रिय असते. पण आज मी तुम्हाला एका अशा मातेविषयी सांगणार आहे की जी हजारो अनाथांची आई आहे, ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट झेललेली आहेत आणि त्या संकटांवरती मात केलेली आहे. अशा सिंधुताई सपकाळ यांची मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगणार आहे. सिंधू सपकाळ होत्या त्या फक्त खरं तर त्यांना पुढे आयुष्यात खूप शिक्षण घ्यायची इच्छा होती, पण कधी कधी म्हणतात ना की बाई बाई अतिशय विरोध होता. त्यामुळे वयाच्या फक्त 16 वर्षापर्यंत त्या शिकू शकल्या, 4थी पर्यंत त्या शिकू शकल्या. आणि त्यानंतर अवघ्या 9व्या वर्षी त्यांच्या वयाने 26 वर्षाने मोठ्या असलेल्या श्रीहरी सपकाळ त्यांच्याशी 26 वर्षाने त्यांच्यापेक्षा मोठे त्यांच्याशी त्यांचं लग्न झालंय. आणि त्यानंतर लग्नानंतरही त्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. लग्नानंतर काय झालं की त्यांच्याच गावातल्या एका सावकाराने त्यांच्या नवऱ्याच्या मनात विष कालवलं, संशय निर्माण केला. आणि त्यामुळे सिंधुताईंच्या नवऱ्याला असं वाटायला लागलं की सिंधुताईच्या सिंधुताईंना अगोदर 2 मुले झालेली होती. तिसऱ्या वेळेस त्यावेळेस त्यांचं वय अवघं 20 वर्ष होतं, 20 वर्षाच्या होत्या त्या. आणि त्यावेळेस त्यांच्या नवऱ्याच्या मनात असं घालण्यात आलं की त्यांच्या पोटाचे बाळ आहे ते दुधाचं आहे. आणि याचा संशय तेच डोक्यामध्ये राहून त्यांच्या नवऱ्याने त्या अवस्थेमध्ये सिंधुताईंना अतिशय मारझोड केली आणि गायीच्या गोठ्यामध्ये मरण्यासाठी इथं गायीचा पायाखाली येईल, मरेल या उद्देशाने तिथेच गायीच्या गोठ्यामध्ये त्यांना सोडून दिलं होतं. पहा बाळांनी, तिथंच सिंधुताई सपकाळांनी आपली जी मुलगी आहे ममता हिला जन्म दिला. आता सिंधुताई सपकाळ नवऱ्याने तर टाकलंच होतं, मग गावातील लोक कसे आधार देणार? गावातल्या लोकांनी कुणीही त्यांना कसल्याही प्रकारे आधार नसल्यामुळे सिंधुताई सपकाळ त्या अर्धमेल्या अवस्थेत प्रचंड मार लागला होता. नुकतंच बाळ झालं आणि त्या अवस्थेत आपल्या बाळाला घेऊन त्या आपल्या आईकडे गेला. पण त्यांची आई अशी होती की ज्यांना जन्मापासूनच तिला चिंदी ठेवलं होतं. चिंदी म्हणजे माहिती राहत की जे आपल्याला नकापड वाटतं ते चिंदी हे नाव ठेवलं होतं. आता आपण सगळेजण आठवणी सिंधुताई म्हणतो. पहा, ताईने स्पष्ट सांगितलं की मला तुझं तोंड दाखवू नको, तुला काय करायचं ते तू कर, आमच्याकडे येऊ नको. अशा वेळेस सिंधुताई सपकाळांच्या आयुष्यातील सगळे मार्ग बंद झाले होते. खरं तर सिंधुताई सपकाळांनी त्या क्षणाला असं वाटलं होतं की आपण जीव द्यावा रेल्वेच्या खाली वगैरे येऊन, पण लहान बाळ हातात असल्यामुळे आपण जर असं केलं तर आपल्याला पाप लागेल असं त्या क्षणाला त्यांना वाटलं. आयुष्यात 3दा त्यांनी आत्महत्येचा विचार केला होता. आणि अशाच वेळेस बाळाला घेऊन त्या कित्येक दिवस फिरत होत्या, भीक मागत होत्या, वेगवेगळ्या स्टेशनवरती गाणी गाऊन भीक पैसे मिळवत होत्या. आणि तरुण असल्यामुळे कुठे राहायचं म्हणून स्मशानामध्ये राहत होत्या. रात्रीच्या वेळेस स्मशानामध्ये राहत होत्या. अगदी अजूनही त्यांच्या विषय आहे. स्मशानामध्ये जी प्रेत जाळली जातात त्याच्यावरती भाकरी भाजून खाल्लेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात ही सुद्धा वेळ आलेली आहे की स्मशानावरती जी प्रेत स्मशानामध्ये जळली जातात त्याच्यावरती त्यांनी भाकरी भाजून खाल्लेली आहे. काय तो वेळ असेल, काय तो क्षण असेल, पण त्यातूनही त्या स्वतःला सावरायला भाग होत्या. पण नंतर मात्र त्या खचल्या. त्यांना असं वाटलं मी हे आयुष्य का जगते आणि कशासाठी जगते आणि किती दिवस जगणार, मला हे आयुष्य संपवायचंय आणि मी आज संपवणार. आणि त्या उद्देशाने त्या आपल्या बाळाला घेऊन जीव द्यायचं हा विचार करतच होत्या. एका झाडाखाली त्या उभ्या होत्या की आज मी माझं आयुष्य संपवणार. हा खरा तर तिसऱ्यांदा त्यांच्या मनात आलेला विचार होता. तिसरी वेळ होती ही की त्यावेळेस त्यांना असं वाटत की माझं आयुष्य मी संपवणार आहे. झाडाखाली उभ्या राहून त्या झाडाच्या सावलीमध्ये विचार करत होत्या की मी बाळाला घेऊन जाऊ की फक्त एकटीच आयुष्य संपू. आणि त्यावेळेस त्यांनी त्या झाडाच्या बुंध्याकडे पाहिले. झाडावरती असंख्य घाव झालेले होते, खूप वेदना झाल्या होत्या. पहा, खूप घाव झाले होते, पण तरी देखील झाड मात्र तसंच बहरलेलं होतं, इतरांना सावली छाया देत होतं. इतके घाव सोसूनही ते जगण्यासाठी धडपडत होतं. त्यावेळेस सिंधुताईंनी विचार केला की निसर्गातील एक जर जीव ज्याला बोलता येत नाही, व्यक्त होता येत नाही, तो जीव आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडत आहे, आपलं जीवन जगत आहे आणि इतरांना सावली देत आहे, छाया देत आहे. मग आपण माणसं का नाही, आपण का आपलं आयुष्य संपवायचं?
आपल्याला तर नक्कीच इतरांपेक्षा, सजीव प्राण्यांपेक्षा थोडंसं वेगळं केलंय. मग आपण आपलं हे बहुमोल जीवन का संपवायचं? आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की नाही, मी माझं आयुष्य संपवणार नाही, मी माझं आयुष्य जगणार, आणि फक्त जगणार नाही तर इतरांसाठी जगणार. सिंधुताई सपकाळांचं एक अतिशय सुंदर वाक्य बघा, मी त्यांच्या फोटो खाली घेतलंय, की आयुष्यात संकटांना पाहून रडायचे नसते, त्यांच्या छाताडावर उभे राहून स्वतःला सिद्ध करायचे असते. अगदी बरोबर आहे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लहान आहात म्हणूनच तुम्हाला हे सांगायचं की तुमच्या समोर असंख्य संकट येणार आहेत, पण त्या संकटांना पाहून तुम्ही रडायचं नाहीये, तर त्या संकटांच्या छाताडावर उभे राहायचं, म्हणजे त्या सामना करायचा आणि स्वतःला सिद्ध करायचंय. जेवढं संकट मोठं तेवढं खरं तर स्वतःला सिद्ध करण्याची संधी असते. त्यामुळे संकट कितीही मोठं असू द्या, आपण स्वतःला सिद्ध करायचं. तर आज आपण जर त्या क्षणाला सिंधुताई सपकाळांनी आपलं आयुष्य संपवलं असतं, तर खरोखर सिंधू सपकाळ नाव आपल्याला माहीत झालं असतं काय? कधीच माहीत नसतं. त्या क्षणाला त्यांनी उभारी घेतली आणि त्यांचं आयुष्य हे दुसऱ्यांसाठी वेचलं, आणि म्हणूनच आज त्यांना हजारो अनाथांची माऊली समजली जातं. कालच मातृदिनामुळे मला असं वाटलं, आपल्या कवितेला आधीच जर मी कोणाचं सांगू शकले तर सिंधुताई सपकाळांचं सांगू शकेल, कारण भरपूर गोष्टी त्यांच्याकडून शिकू शकतो. एका वेळेत आपण काही खूप मोठे त्यांच्याविषयी त्याच सांगितलं, संकटांना पाहून रडू नका, तर त्यांच्यातून स्वतःला सिद्ध करा. कधीही आयुष्यात आपले हे जे जीवन आहे ते न संपवता कशा प्रकारे चांगले जगता येईल याचा विचार करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या बहुमोल जीवन पहा, आज आपण आपल्या बहुमोल जीवन या कवितेमध्ये आयुष्यातील संकटांना आपण कशा प्रकारे तोंड द्यायचं हे पाहणार आहोत. आपल्या कवितेचं नाव आहे बहुमोल जीवन. तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या आयुष्यामध्ये जी वेगवेगळी संकट येतात त्यांना आपण कशा प्रकारे तोंड देऊ शकतो, कशा प्रकारे आपण त्यातून मार्ग काढू शकतो. ठीक आहे, मी कविता आता तुमच्या सर्वांसमोर वाचते. आधी ऐकायचं आणि नंतर तुम्ही वाचायची म्हणाल. ठीक आहे, पहा कविता ऐका. कविता पुढच्या स्लाइड मध्ये कविता पण तुम्हाला दिसेल, पहा या स्लाइड वरती पोयम आहे, दिसते. हा ओके. पहा, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? फुले निघून पडती तरीही झाड सारखे झडते का? भोगावे लागतेच सकला, जे येते ते वाट्याला. गुलाब मोठे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला. देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? मनासारखे सारे काही जीवनात घडते का? रोज नखाचे घन दाटून येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसुणी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया घडावे आयुष्यात त्याग नको. बहुमोलाचे जीवन वेड्या पुन्हा फिरुनी मिळते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? ठीक विद्यार्थी मित्रांनो, मी ही कविता तुम्हाला वाचून दाखवली. आता तुम्ही ही कविता वाचायची शांतपणे, आणि कवितेवरून जो एक प्रश्न आहे त्याचं उत्तर देण्याचा मला प्रयत्न करायचा. ठीक आहे, शांतपणे मनामध्ये तुम्ही वाचायची.
ओके झाली का? हो मॅम. तो झाली मॅडम. हो मॅम. तर कविते या कवितेत कोणता कवी रमण रणदिवे यांनी या कवितेतून कोणता बहुमोल संदेश दिला आहे? हा ओके, कोण सांगत होतं, प्रयत्न करत होतं, बोला. मॅडम मी आरती पाटील. मी म्हणत होते की आयुष्यात कितीही संकट आली तरी डगमगून जायचे नाही, त्यांना धैर्याने सामोरं जायचं, असा संदेश त्यांनी दिलाय, कवींनी दिलाय. अगदी अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. अजून कोणी सांगायचा प्रयत्न करेल? मॅम मी सांगू? हो सांगा. मॅम यामध्ये संकटाला सामोरे जाण्यासाठी निसर्गातील वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत, ज्यामध्ये माणसाला एक पॉझिटिव्हनेस आणि एक विचारसरणीमध्ये एक नाही का की खंबीरपणा निर्माण होईल, जे आयुष्य जगण्यासाठी खूप उपयोगी पडेल असं सांगितलं. बरोबर, अगदी छान, बरोबर आहे की या कवितेमधून काहीतरी पॉझिटिव्हनेस दिलेला आहे आपल्याला, की जीवन जगताना, मी ते थोडक्यात दिलंय, जीवन जगताना प्रत्येकाला सुखदुःखांना सामोरे जावं लागतं. कारण कोणीही जगात सगळ्यात सुखी असं कोणी नाहीये. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. जी काही संकट आपल्या समोर येतील त्यांना आपल्याला तोंड देता आलं पाहिजे, असा बहुमोल संदेश या कवितेतून दिलाय. बरोबर आहे, तुम्ही अगदी छान सांगितलंय. पहा, आता आपण कविता जी आहे ती समजून घेऊयात. कविता आपली आता समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. पहा, ओके, पहा मी कविता वाचते 2-2 ओळी आणि त्यानंतर त्या समजावून सांगते. आता तुमच्याकडे पुस्तकं नाहीयेत, मी वाचत समजावून सांगते. पहा बघा, पहिल्या 2 ओळी आपण आता समजून घेऊया सुरुवातीला. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाड सारखे रडते का. पहा, निखळून म्हणजे काय, त्या शब्दार्थामध्ये लिहायचं तुम्हाला वहीमध्ये, तुमच्या वहीमध्ये. निखळणे म्हणजे देठापासून गळणे. तर गुन्हे झालेले आहेत, पहा, गुन्हे नाहीये तर तिथं मिस्टेक झाली बघा. देठापासून गळणे, देठापासून गळणे. आणि झडणे म्हणजे काय, तर जीर्ण होणे. एखादी गोष्ट खूप वापरली की जीर्ण होत जाते, हळूहळू तिचा उपयोग कमी होत जातो, तसं. तर निखळणे म्हणजे देठापासून गळणे आणि झडणे म्हणजे जीर्ण होणे. पहा, या 2 ओळी आता आपण समजून घेऊयात. काय म्हटलं की मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. आपल्या आयुष्यात आपल्या मनासारखं सगळंच होईल असं अजिबात नाही. काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनाविरुद्ध होतात, की ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात तरीही त्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. फुले निघून पडती तरी झाड सारखे झडते का. या चित्रामध्ये या झाडावरती फुलं किती सुंदर दिसतात. पहा, इथं मी 2 चित्र दाखवली आहेत आणि त्याच्यावरती फुलं अतिशय सुंदर दिसतात. पण ही फुलं काही दिवसांनी निखळणार आहेत. निखळणार आहेत म्हणजे खाली पडणार आहेत. काही फुलांचं आयुष्य तर अगदी एका दिवसाचं असतं, काहींचं 2 किंवा 3. कितीही सुंदर वाटत असलेली फुलं झाडांवरती तरी सुद्धा काही दिवसांनी ते हे झाडाला सोडून जाणार आहेत आणि जमिनीचाच एक भाग होणार आहे. पण त्यामुळे जर झाड सतत झडत राहिलं तर चालणार आहे का. पुन्हा त्या झाडावरती नवीन फुलं येणारच आहेत, पुन्हा ते झाड बहरणारच आहे. जरी आधीची फुलं ही त्याला सोडून जात असली तरी नवीन फुलं ही येणारच आहेत. आपल्या आयुष्यातही तसंच आहे बाळांनो. एखादं संकट येईल पण ते संकट हे काही दिवसांनी जाणार आहे आणि पुन्हा सुखाचे आनंदाचे दिवस हे येणार आहेत. पहा, पुढच्या ओळी आता आपण पाहूयात. भोगावे लागतेच सकला. सकला म्हणजे काय, सकला म्हणजे सर्वांना. शब्दात लिहायचं तुम्ही, सकला म्हणजे सर्वांना. आणि भोगावे लागणे म्हणजे काय, सहन करावे लागणे. हा एक वाक्यप्रचार आहे. पहा, भोगावे लागणे म्हणजे काय, सहन करावे लागणे. तर भोगावे लागतेच सकला, जे येते ते वाट्याला, गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. काटे देते म्हणून लतिका. लतिका म्हणजे वेल, लतिका म्हणजे वेल. काटे देते म्हणून लतिका, मातीवरती चिडते का. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. पहा, आपण समजून घेऊयात या 4 ओळी, की भोगावे लागतेच सकला, जे येते ते वाट्याला. भोगावे लागणे म्हणजे काय, तर सहन करावे लागणे. तुमच्या वहीमध्ये तुम्ही वाक्यप्रचार लिहायचा आहे, त्याचा अर्थ दिलाय. आता तुम्ही पण त्याच्यावरनं वाक्यप्रचारावरनं वाक्य बनवायचंय. आता जसं भोगावे लागणे म्हणजे काय, सहन करावे लागणे. तर त्याच्यावरनं मी एखादं वाक्य तुम्हाला, मी फक्त उदाहरण सांगते, तुम्ही वेगळं बनवायचंय. पहा, भोगावे लागणे सहन करावे लागणे म्हणजे काय,
तर एखादं वाक्य बनवलं की कोरोनाच्या काळात अनेकांना खूप दुःख भोगावे लागले. हे एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. वाक्य प्रचारावरून आपण अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असं तुम्हाला परीक्षेला असतं. तुम्हाला अगोदर त्या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगावा लागतो. जसे इथं भोगावे लागणे म्हणजे सहन करावे लागणे, आणि त्याच्यावरनं तुम्हाला वाक्य बनवावं लागतं. तर मी सांगितलं की कोरोनाच्या काळात अनेकांना दुःख सहन करावं लागलं. किंवा दुसरं एक वाक्य मी सांगते की पतीच्या निधनानंतर मुलांना वाढवण्यासाठी राधा काकूंना अनेक संकटांना भोगावे लागले. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एखादा वाक्यप्रचार करू शकता का? वाक्य बनवू शकता का भोगावे लागण्यावरनं? कोणी प्रयत्न करेल? आपण समजून घ्यायचंय, पण वाक्यप्रचार आपल्याला आले तर तेही तुम्हाला समजलं पाहिजे की अर्थ सांगून वाक्यात कसा उपयोग असतो. भोगावे लागण्यावरनं तुम्ही एखादं वाक्य करू शकता का? पहा, प्रयत्न करा. काही चुकलं तरी काही हरकत नाही. मॅडम मी सांगू का? हा, सांग बळा. आजारी माणसाला त्याची सर्व दुःखे भोगावी लागतात. हा, बरोबर आहे. आजारी माणसाला त्याची सर्व दुःख स्वतःलाच भोगावी लागतात किंवा भोगावी लागतात. अजून कोण प्रयत्न करेल? अजून कोणी? भोगावे लागणे. सोपं आहे. सांगू? गुन्हा करणाऱ्याला भोगावी लागते. सॉरी, मला जरा ऐकायला नाही आलं. परत एकदा सांगशील बळा? गुन्हा करणाऱ्याला शिक्षा भोगावी लागते. बरोबर आहे. गुन्हा करणाऱ्याला शिक्षा ही भोगावीच लागते. अगदी बरोबर आहे. गुन्हा करणाऱ्याला शिक्षा ही भोगावीच लागते. तर लक्षात घ्या, आपल्याला इथे वाक्यप्रचार सापडला. आपण त्याचा अर्थही सांगितला आणि त्याच्यावरनं वाक्य बनवायची वेगवेगळी वाक्य. तर आपण ओळी समजून घेऊयात आपल्या. भोगावे लागतेच सकला, जे येते ते वाट्याला. सकला म्हणजे सर्वांना आणि लतिका म्हणजे वेद. तर पहा, ज्याच्या वाट्याला जे आहे ते त्याला सहन करावंच लागणार आहे. मग कोणीही चुकलेलं नाही. सगळा म्हणजे सर्वांना. जरी आपल्याला दुसरा माणूस दुरून कितीतरी आनंदी दिसतो, आपल्याला वाटतं की त्याची परिस्थिती खूप चांगली आहे, पण या जगामध्ये जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुमचं शोधणं पाहिजे म्हटलं होतं का? तर तसंच आहे आपल्या जगामध्ये. इथे कोणीही सुखी नाहीये. प्रत्येकाला काही ना काहीतरी दुःख आहे, पण ते आपल्याला भोगावं ते लागणार आहे. जे आपल्या वाट्याला आहे ते आपल्याला भोगावं लागणार आहे आणि आनंदाने आणि मार्ग काढत भोगायचंय. गुलाब मोठे बघा, गुलाबाचं फूल जे आहे ते अतिशय सुंदर वाटतं आपल्याला, छान वाटतं. पण गुलाब मोठे मोडत नाही आसपासच्या काट्याला. ते तितकं सुंदर जरी असलं तरी त्याच्याच आसपास काटे आहेत. बाकीच्या फुलांना असे काटे नसतात, पण गुलाबाला काटे आहेत, कारण ते तितकं सुंदर आहे म्हणून त्याला काटे दिले. पण हा गुलाब त्याच्या आसपासच्या काट्यांना बघून गोटे मोडत नाही किंवा त्यांचा राग करत बसत नाही. गुलाब गोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. तो आसपासच्या काट्याला कधीही गोटे मोडत नाही, राग बसत नाही त्यांच्यावर. आणि काटे ती म्हणून लतिका. लतिका म्हणजे वेल. मातीवरती चिडते का? कारण मातीमधनं सगळं तिला जीव येतो आणि मातीकडनं असं तिने म्हटलं की माती मला काटे देते आणि मातीवरती चिडली तर लतिका किंवा वेल जी आहे ती जिवंत राहू शकते का? नाही. काटे देते म्हणून मातीवरती नाही आहे ते सहन करावं लागतं. तसंच आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येकाला, सगळ्या म्हणजे सगळ्यांना संकट येणार आहेत, तर त्या सहन करायची आहे. मनासारखी घडते का? कारण आपल्या आयुष्यात सगळ्यांच्यात तरच मनासारखं घडेल असं नाही. काही गोष्टीला आपल्या मनाविरुद्ध घडणार आहेत, पण त्याही आपल्याला सहन करायच्यात. कारण जेव्हा आपल्याला आनंद येतो त्याच्यानंतर आपल्याला दुःख येणारच आहे आणि दुःख आलं तरच आपल्याला त्या आनंदाचं महत्व कळणार आहे. त्यामुळे आपण निराश न होता, खचून न जाता आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढला पाहिजे. सध्याच्या काळात तर आता हे कोरोनामुळे तर इतकं डिप्रेशन, इतकी लोक हे झालेली आहेत, तर त्यातून आपण स्वतःला सावरलं पाहिजे. आपलं आयुष्य, आपल्या कवितेचं नावच आहे की आपलं जीवन जे आहे ते बहुमोल आहे, खूप महत्त्वाचं. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींना, वेगवेगळ्या प्रसंगांना धीराने सामोरं गेलं पाहिजे. पहा, तर या निसर्गातल्या गोष्टींकडनं आपण शिकलं पाहिजे की ह्या गुलाबाच्या आसपास काटे असूनही गुलाब त्याचं सौंदर्य टिकवून आहे. लतिका वाढत आहे, पाना फुलांनी भरत आहे. तसंच आपल्या आयुष्यात आपण वागायचं. किती संकट येतात त्याने खचून जाता कामा नये. पुढे पहा, पुढच्या ओळी आपण पाहूयात. वसंत येतो. वसंत ऋतूमध्ये खूप सुंदर अशी सृष्टी नटलेली दिसते, सगळीकडे पाना फुलांनी बहरलेली दिसते आणि अरे वा किती छान, सुंदर. पण किती सुंदर वाटा तरी हा ऋतू कायमचा टिकणार नाहीये. वसंत येतो, निघून जातो.
कारण तो आला तसाच तो जाणार आहे. निसर्गात वेगवेगळे ऋतू आहेत आणि वेगवेगळ्या ऋतूमध्ये असतं. त्या वसंत ऋतूत सुंदर अशी पानाफुलांनी भरलेली आपल्याला दिसते. पण काही दिवसांनी हा वसंत ऋतू येतो आणि निघून जातो आणि मग पुढे कोणता तो ग्रीष्म ऋतू येतो. ग्रीष्म उन्हाळा, ग्रीष्म तो धरणीला. हा ग्रीष्म ऋतू जो आहे तो धरणीला, धरणी म्हणजे आपली धरती, तर त्या धरतीला तो काय करत असतो, जाळत असतो बघा. दुष्काळासारखे ग्रीष्म ऋतू आहे तो धरणीला जाळत असतो. उन्हाळ्याचं ते हिरवागार उन्हाळा सुरू केला तरी ग्रीष्म ऋतूमध्ये धरती जळत असली तर जसा वसंत ऋतू आला आणि गेला तसाच हा ग्रीष्म ऋतू जो आहे पुन्हा एकदा आपली जी धरणी आहे तो हिरवा शालू नेसून पुन्हा एकदा नवे पण धारण करणार आहे. पुन्हा नवे पण सृष्टा, पुन्हा ती हिरवा शालू घालून नटणार आहे. पहा, धरतीच्या वस्त्रांना हा हिरवागार जो रंग आहे त्याला कशाची हे केलेली आहे, तुलना केलेली त्याची, तर हिरवा शालू, हिरवागार असा शालू म्हटलेला आहे. कारण जेव्हा हे हिरवा रंग येतो सगळ्याकडे सुंदर असं पाना फुलांनी बहरलेलं दिसतं तेव्हा हिरवा शालू. तर थोडक्यात काय सांगायचं की वसंत येतो निघूनही जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, आनंदाचे क्षण जसे आले तसेच गेले आणि गेले आणि पुन्हा क्षण आले. आपल्या आयुष्यातही तसेच बाळा. काला म्हणूनही धरणी एकसारखी रडते का? इथंच जर धरणी रडत असली असती एकसारखी तर पुन्हा तिला नवे पण धारण करता आलं असतं का? कधीच नाही. देह जळाला म्हणूनही धरणी एकसारखी रडते का? कधीच रडणार नाही ती. पहा, कितीतरी ऋतू आहेत आणि वेगवेगळ्या ऋतूंमध्ये धरणीला आपलं वेगवेगळं रूप हे घ्यावंच लागतं. पहा, ती रडत बसत नाही, कारण मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? आपल्या मनासारखं सगळ्याच गोष्टी घडत नाही आणि हे निसर्गाला सुद्धा माहित आहे. आपण जरी किती म्हटलो की हा ऋतू मला आवडतो, पण त्या ऋतूमध्ये कितीतरी गोष्टी निसर्गामध्ये चांगल्या घडतात तर वाईट गोष्टी घडतात. पावसाळा हा काहींना आवडतो तर पावसाळ्यामध्ये अति पाऊस पडला तरी नुकसान होतं. उन्हाळा हा आवडत नसला तरी उन्हाळ्यामध्येच काही फळं आपल्याला खायला भेटतात. त्यामुळे प्रत्येक ऋतू निसर्गाचं सौंदर्य टिकवण्यासाठी महत्वाचं आहे. तसंच आपल्या आयुष्यात सुखाबरोबर दुःख हे तितकंच गरजेचं आहे. तरच आपण माणसं काय करू शकतो, त्यातून मार्ग काढू शकतो. पुढचं आपलं जे कडवं आहे पहा, रोज नभाचे रंग बदलती. इथे बघा ढगांचे रंग किती सुंदर दिसतात. रोज नभाचे रंग बदलती, घन दाटून येतात. आणि इथे बघा घन म्हणजे ढग दाटून आलेले, काळे कुट्ट असे झालेले दिसतात एका चित्रात. घन दाटून येतात तरी आशा पुन्हा नक्षत्र येतात जे आहे आणि आकाशामध्ये जे नक्षत्र असतात ना जाऊन गेलेली असते ही आशा आपल्या बरोबर. असं होणारच नाही. निराश आशा नव्याने नक्षत्रे येतात. तर रोज नभाचे रंग बदलती, घन दाटून येतात तरी. आधी मी ह्या 4 ओळी वाचते बाळांनो, कारण तुमच्याकडे पुस्तकं नाही. रोज नभाचे रंग बदलती, घन दाटून येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे येतात घरी. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का? अवसेला म्हणजे पहा, अवस म्हणजे काय तर अमावस्या. अवस म्हणजे अमावस्या. लिहायचे तुम्ही, नवीन शब्द जे येत आहेत ते तुमच्या वहीमध्ये लिहायचे. अवस म्हणजे अमावस्या. तर अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसणी बसते का? मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? पहा, आपण आता ह्या ओळी समजून घेऊयात. रोज नभाचे रंग बदलते. नभाचे रंग आकाश, आकाशाचे रंग जे आहेत ते वेगळे असतात. सुंदर असे रंग दिसतात आकाशामध्ये वेगवेगळे. पण कधी कधी काय होतं, घन दाटून येतात. ढग जे आहेत ते दाटून येतात, ते रूप घेतात. निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी. आणि आशा जी आहे ती निराश होऊन नक्षत्रांना आपल्या बरोबर घेऊन जाते. अवसेला पाहुण पौर्णिमा, पहा, अवसेला पाहुण पौर्णिमा नभात रुसणी बसते का? अवस म्हणजे अमावस्या. मग या अमावस्येला पाहून पौर्णिमा जर घाबरली आणि नभात रुसून बसली तर चालणार आहे का? होतं का? असं नाही. अमावस्येला जेव्हा यायचं तेव्हा अमावस्या येते, पौर्णिमेला जेव्हा यायचं तेव्हा पौर्णिमा येते. मग जर निसर्गातल्या गोष्टी त्यांचं काम जे आहे ते व्यवस्थित करतात, कुठलाही खंड पाडू न देता करतात, तर आपण माणसं काय करू शकत नाही.
आपल्याला ही आपली कर्तव्य आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारे हार न मानता केलीच पाहिजेत. इथं अमावस्या आणि पौर्णिमा एक विरुद्धार्थी शब्द पण मुलांना तुम्हाला सापडतोय पहा. अमावस्या आणि पौर्णिमा लक्षात घ्या. विरुद्धार्थी शब्द पण लक्षात ठेवायचे. तर अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसत नाही की आता अमावस्या आली आहे, माझी वेळ कधी येणार आहे, असं रुसून बसत नाही. कारण तिलाही माहिती आहे की अमावस्येनंतर पुन्हा आपली वेळ येणार आहे आणि पुन्हा तितकं सुंदर सुंदर रूप पौर्णिमेचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अमावस्या आहे म्हणून तर आपल्याला पौर्णिमेचं महत्व कळतं, तिचं सौंदर्य जास्त जाणवतं. तसंच विद्यार्थी मित्रांनो आपल्या आयुष्यात ही दुःख येतात, ही संकट येतात, पण त्यानंतर जो आनंद येतो तो आपल्याला खऱ्या अर्थाने मोलाचा वाटतो. कारण ते दुःखानंतर आलेलं असतं. सतत जर आयुष्यात आनंद, सतत जर त्या गोष्टी घडल्या तर नाही. आता कितीतरी गोष्टी आहेत की ज्या मनासारख्या मनाविरुद्ध घडत असतात, पण त्यातून आपण सावरायचंय. पुढे पहा, पुढचा कडवं पहा, मी वाचतीये. सुखदुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया भिडावे. लिलया म्हणजे काय? सहज. लिलया म्हणजे सहज. संकटास लिलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाची जीवन वेड्या पुन्हाच फिरुणी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. पहा, आपण ओळी समजून घेऊयात या. सुख दुःखाची ऊन सावली म्हणजे सुख आणि दुःख हे आयुष्यामध्ये येतच असतात. जसं ऊन सावलीचा खेळ चालू असतो ना, ऊन येतं मध्ये सावली येते, तर तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे ऊन सावलीप्रमाणे खेळतच असतात. पहा, येते आणि जाते. ही ऊन सावली जशी येते जाते तशीच सुख दुःख आहे, ती येणार आहे तशीच जाणारही आहेत. राग नको, आपण त्या क्षणाला आपल्या मनावरचा ताबा सुरू देता कामा नये, राग देता कामा नये. संकटास लिलया भिडावे. लिलया म्हणजे काय? तर सहज आपल्या आयुष्यात वेगवेगळी संकट येणार आहेत, त्यांना आपण रडून नाही लढायचं, तर सहजपणे हसत हसत त्यातनं मार्ग काढायचे, सहजपणे लढायचं. संकटास लिलया भिडावे, आयुष्याचा त्याग नको. लक्षात घ्या, हे आयुष्य जे आहे ते खूप बहुमोल आहे, ते सहज मिळत नाही. त्यामुळे त्या आयुष्याचा कधीही आपण स्वतःहून कधीच त्याग करायचा नाही. आयुष्याचा त्याग नको. बहुमोलाची जीवन वेड्या पुन्हाच फिरुणी मिळते का. इतकं जीवन हे बहुमोल आहे. बहुमोल म्हणजे ज्याचं मोल आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही, जे सहजासहजी मिळू शकत नाही, इतकं हे बहुमोल असं जीवन आहे. हे बहुमोलाचे जीवन वेड्या पुन्हाच फिरुणी मिळतं का. असं सहज आलाय, एखाद्या माणसाने आपलं आयुष्य संपवलंय आणि पुन्हा त्याला वाटतं मी जगावं, तर तू जगू शकणार आहे का. नाही. एकदा आपण आयुष्य संपवलं की आपण संपले, सगळंच संपलं. त्यामुळे आपण जगताना ते इतरांसाठीही जगण्याचा प्रयत्न करायचा. कारण हे जीवन इतकं बहुमोल आहे, इतकं महत्वाचं आहे, त्यामुळे ते सहज असं फिरून मिळत नाही कुठेही. त्यामुळे ते न संपवता, त्याचा त्याग न करता ते जगलं पाहिजे. पहा, बहुमोलाचे जीवन वेड्या पुन्हाच फिरुणी मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. खरंच आहे की आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील अशा नाही, पण येणाऱ्या संकटांना आपण सामोरं गेलं पाहिजे. पहा, 2 मिनिटं. तर मी तुम्हाला, आपली कविता पूर्ण झालेली आहे. आपण थोडक्यात पाहूयात की आपल्या कवितेमध्ये आपण काय शिकलो. तर पहा, कवितेमध्ये मी काय सांगितलं तुम्हाला की मनासारखं आपलं जे आयुष्य आहे ते अतिशय बहुमोल आहे. तर त्यामुळे ते आयुष्य जगताना आपण निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींची उदाहरणं पाहिली. अगदी आपण सुरुवातीला फुलाचं उदाहरण काय पाहिलं की फुलं जरी निघून पडत असली तरी झाड जे आहे ते कधीही रडत बसत नाही, झडत राहत नाही, त्याच्यावरती नवीन फुलंही येतच राहतात. नंतर आपण पाहिलं की जे प्रत्येकाला आपापल्या वाट्याचं दुःख जे आहे ते सहन करावंच लागणार आहे आणि त्याच्यासाठी गुलाबाचं उदाहरण पाहिलं आपण की गुलाबाचं फुल इतकं सुंदर आहे तरीही ते आसपासच्या काट्याकडे पाहून कधीही बोटे मोडत नाही, कधीही नाराज होत नाही. आणि लतिका जी आहे, लतिका म्हणजे वेल, ती मातीवरती चिडत नाही की तुम्हाला काटे का दिलेत म्हणून ती मातीवरती चिडत नाही. निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या आपल्याला वेगवेगळं शिकवतात. आपणही परिस्थिती आपल्याला जी आलेली आहे त्यातनं मार्ग काढला पाहिजे. आपणही, तुम्ही मुलं आहात तर तुम्ही आपल्या आई वडिलांना दोष न देता की तुमच्या मित्राचं काहीतरी चांगली परिस्थिती आहे, सगळंच मिळतंय आणि तुम्ही त्याच्याकडे पाहून तुमच्या आई वडिलांकडे तक्रार करताय, असं अजिबात करू नका. कारण त्यांना जेवढं शक्य आहे ते तुम्हाला देतायत. आता तुम्ही त्यातनं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. आता पुढचं जे उदाहरण पाहिलं आपण ते वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, वेगवेगळ्या ऋतूंचं, की कितीतरी सुंदर ऋतू येतात. वसंत ऋतू येतो आणि निघून जातो,
आणि पुन्हा काय होतो, ग्रीष्म ऋतू धरतीला जाळत असतो, पण त्यातूनही पुन्हा तो ऋतू जाऊनही पुन्हा धरती आपलं हिरवगार असं रूप घेत असते आणि जणू काही हिरवा शालू तिने घातलाय असं ती सगळ्यांसमोर नटलेली दिसत असते. पहा, आणि धरती कधी रडत बसत नाही की मला सतत ऊन सहन करावं लागतंय, देह माझा जळतोय, शरीर जळतंय, म्हणून ती कधीही दुःख करत बसत नाही, रडत नाही. तर प्रत्येक संकटामध्ये ती आपल्या स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवत असते. पुढे जे आपण पाहिलं तर पुढच्या कडव्यामध्ये आपण पाहिलं की नभाचं उदाहरण. नभाचे रंग जे आहेत ते बदलत असतात, कधी सौंदर्य दिसतं, खूप छान दिसतात, तर कधी कधी अचानक ढग दाटून येतात आणि नक्षत्रांना पण आपल्या बरोबर घेऊन जातात. पुढे आपण पाहिलं अमावस्या आणि पौर्णिमेचं. अमावस्या आणि पौर्णिमेचं की अमावस्येला पाहून पौर्णिमा कधीच ढगात रुसून बसत नाही. अमावस्या गेल्यानंतर पुन्हा पौर्णिमा येणारच असते आणि पुन्हा ते सौंदर्य आकाशामध्ये पौर्णिमेचं दिसणारच असतं. पहा, प्रत्येक निसर्गातला हा घटक आपल्याला काहीतरी शिकायला देतो की तुमची वेळ येणार आहे, तुम्ही फक्त प्रयत्न करा, तुम्ही तुमचे 100% प्रयत्न करा. पहा, सुखदुःखाची ऊन सावली की आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःख ही ऊन सावलीप्रमाणे, जसं ऊन हे सतत नसणार आहे, सावली ही सतत नसणार आहे, तसं सुखही सतत नसणार आहे आणि दुःख सुद्धा सतत नसणार आहे, ते जाणार आहे. सुखानंतर दुःख हे येणार आहे. त्यामुळे आपण राग धरता कामा नये. थोडासा आपल्यामध्ये पेशन्स असला पाहिजे, संयम असला पाहिजे त्या गोष्टींना सहन करण्याचा. आणि संकट जी आहेत त्या संकटांना आपण सहजपणे सामोरं गेलं पाहिजे, त्यातनं मार्ग काढला पाहिजे. आणि हे आयुष्य इतकं बहुमोल आहे, खूप आहे, ते सहजासहजी मिळत नाही. त्यामुळे त्याचा कधीही त्याग करायचा नाही. आयुष्य जगायचं आहे आणि ते कसं जगायचंय, आनंदाने हसत हसत जगायचंय. सगळ्या गोष्टींना अगदी आनंदाने सामोरे जात, कारण आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली इथे छोटीशी अशी ही जी कविता होती ती कविता इथे झालेली आहे. ही कविता तुम्ही चालीमध्ये म्हणण्याचा प्रयत्न करा. कारण काय होतं, कविता जेव्हा आपण चालीमध्ये म्हणतो ना तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला अजून चांगलं वाटतं. वर्गामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हटली तर अजून ती छान वाटेल, पण आता एकत्र म्हणला तर इथे गोंधळ होईल. तर प्रत्येक कवितेला आपण चाल ही आपणही स्वतः ठरवू शकतो की मी आता ह्या कवितेची तुम्हाला चाल ऐकवते. पहा, मना सारखे सारे काही जीवनात या घडते का, फुले निखळून पडती तरीही झाड सारखे झडते का, भोगावे लागतेच सकला जे ते वाट्याला, गुलाब बोटे मोडते नाही आसपासच्या काट्याला, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, काटे देते म्हणून लतिका मातीवरती चिडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, वसंत येतो निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला, पुन्हा नेसते हिरवा शालू, पुन्हा नवे पण सृष्टीला, देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का, देह जळाला म्हणून धरणी एक सारखी रडते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, रोज नभाचे रंग बदलती गण दाटून येतात तरी, निराश आशा पुन्हा नव्याने नक्षत्रे नेतात घरी, अवसैला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का, अवसैला पाहून पौर्णिमा नभात रुसून बसते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का, सुख दुःखाची ऊन सावली येते जाते राग नको, संकटास लिलया भिडावे आयुष्याचा त्याग नको, बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का, बहुमोलाचे जीवन वेड्या कुणास फिरून मिळते का, मनासारखे सारे काही जीवनात या घडते का. ठीक आहे, मी प्रयत्न केला होंगाण्याचा. पहा, की सोप्या चालीमध्ये तुम्हाला अजून म्हणता यावी यासाठी प्रयत्न केला. पहा, तर तुम्ही प्रयत्न करा गाण्याचा, एकत्र गाण्याचा असं नंतर प्रयत्न करू शकता. पहा, आपली जी कविता झाली आहे त्याच्यावरून काही प्रश्न मी तुम्हाला विचारते, त्या प्रश्नांची उत्तरं सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करा बाळांनो. तर पहिला प्रश्न आपला पहा काय आहे, झाडाचे वर्णन कवीने कसे केले आहे. तुमच्यापैकी कोण सांगू शकेल झाडाचे वर्णन कवीने कसे केले आहे.
झाडे काट्यांवरती रुसत नाहीत. बरोबर जरी मातीवरती रुसत नाही, जरीही त्यांना मातीतून काटे उगवले तरी ते मातीवरती रुसत नाही असं झाडं म्हणतात. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी खरंच आहे. पहा की आणि अजून एक गोष्ट म्हणजे झाडाच्या भोवती जी फुलं आहेत ती निखळून पडतात तरीही झाड झडत नाही. पुन्हा त्याच्यावर नवीन फुलं येतात. की आधी सांगितलेलं तेही बरोबर आहे की काटे येतात म्हणून लतिका, लतिका म्हणजे वेल. खरं तर झाड आणि वेल थोडासा फरक आहे पहा, पण तरीही त्याच्यावरती रुसत नाही. तर झाडाचं आपल्याला इथे काय सांगायचंय की फुलं झडतात व फुलं जमिनीत निघून पडतात म्हणून झाड सारखं झडत नाही. दुसरा प्रश्न आपला असा आहे की ग्रीष्म ऋतूमध्ये धरणीवर काय परिणाम होतो? ग्रीष्म ऋतूमध्ये हा मी प्रयत्न सांगू? करा. हो हो हा मॅम, ग्रीष्म हा धरतीला जाळतो असं सांगितलेलं आहे. त्यानंतर बरोबर आहे, पुन्हा अगदी खरं. धरती हिरवं ते शालू आय थिंक नेसते असं सांगण्यात आलेलं आहे हा मॅम. ग्रीष्म बरोबर आहे ऋतूचं. की ग्रीष्म ऋतूमध्ये धरणीवर काय परिणाम होतो की ग्रीष्म ऋतूमध्ये संपूर्ण धरती ही जळल्यासारखी किंवा पूर्ण धरती ही तापून निघत असते. ग्रीष्म म्हणजे उन्हाळा, त्याच्यामध्ये धरती ही काय होत असते? तापून निघत असते. बरं, पुढचा प्रश्न असा आहे की सर्वांसाठी आनंदाचा ऋतू कोणता? सर्वांसाठी आनंदाचा ऋतू वसंत ऋतू आहे. वसंत ऋतू आहे, बरोबर आहे. आता तुमच्याकडे पुस्तक नाही त्यामुळे थोडं तुम्हाला हार्ड जाते. सर्वांसाठी आनंदाचा वसंत ऋतू असतो, पण वसंत ऋतूमध्ये पाणी फुले बहरलेली असतात सगळीकडे म्हणून. पुढचा प्रश्न असा आहे पहा, कवी रमण रणदिवे यांनी आयुष्य कसे जगायला सांगितले आहे? पहा, प्रयत्न करा. मी सांगू का? हो हो आयुष्य कवी रमण रणदिवे असं म्हणतात की आयुष्य हा सुखदुःखाचा खेळ आहे. त्याच्यामुळे बरोबर. सगळ्या संकटांना आपण सामोरं जायचंय आणि संकटांना सामोरं गेल्याशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही. सुख आणि दुःख दोन्ही आपल्या आयुष्यात येत जात असतात. बरोबर आहे, अगदी छान, बरोबर सांगितलं की आयुष्य हे आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे ऊन सावलीप्रमाणे येणारच आहे, पण त्यातूनही आपण मार्ग काढत आपलं आयुष्य जगलं पाहिजे. खूप सुंदर सांगितलं. पहा, आयुष्यात सुखदुःख ही कशा प्रकारे असतात? आयुष्यात सुखदुःख ही कशा प्रकारे असतात कवितेत सांगितलंय? मॅडम मी सांगू का? हो हो छान. आयुष्यामध्ये सुख दुःख ही ऊन सावलीप्रमाणे क्षणिक असतात. अगदी बरोबर आहे, अगदी छान की सुख दुःख ही ऊन सावलीप्रमाणे क्षणिक असतात. कधी सुख असतं कधी दुःख असतं, जसं ऊन असतं आणि नंतर सावली असते, तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी ऊन सावलीप्रमाणे क्षणिक आहेत, त्या जाणार आहेत काही दिवसांनी. अगदी छान, खूप छान उत्तरं सांगितली पहा बाळांना तुम्ही. तर आता तुम्हाला हा जो ग्रहपाठ आहे तो करायचा पहा, लिहून घ्यायचा तुमच्या वहीमध्ये, कारण तुम्ही 6वीची मुलं आहात त्यामुळे तुम्ही लिहून घ्यायचं. पहा, कडुलिंबाच्या झाडाचं निरीक्षण करून त्याचं पाना फुलासह चित्र काढा व रंगवा असं सांगितलेलं आहे. पहा,